आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला आपला एम माहिती आहे ना, आदिशक्ती ग्रुपला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि ही सगळी प्रॉपर्टी आहे ना आपल्या नावावर झाली पाहिजे. आणि त्यासाठी कोणती जरी ऑपॉर्च्युनिटी आली ना आपण मिस नाही करायची मम्मा. हो ग, तू म्हणतेस ते खरंय, पण मैत्री आपल्यासारखी माणूस असली ना तरी आदिशक्ती तिच्या पाठीशी उभी आहे. आपण तिचं काहीही वाईट करायला गेलो ना तर आपल्याच गळ्याला फास लागायचा. हॅलो, कोण? रावसाहेबांचा माणूस बोलतोय. तुमच्या बंगल्याखाली उभा आहे, लवकर खाली या. हा हा, आली. कमाल आहे, हा माणूस पोचला. पण पकड, जाऊन आली पटकन. काय मॅडम, किती वेळ झाला वाट बघतोय तुमची. ए, तू माझा बॉस आहेस? हे घ्या, सांभाळून वापरा. स्ट्रॉंग आहे बरं का. ठीक आहे, निघ. अत्तराची बाटली इथे कोणी ठेवली? कोणाची असेल? कमला मावशीला माहिती असेल. कमला मावशी, कमला मावशी, कमला मावशी. अगं काय झालं, कशाला हाका मारतीयेस? अगं ही अत्तराची बाटली तिथे होती. कोणाची आहे? तुझी आहे का? नाही ग, मी कधी अत्तर लावत नाही, तुला माहितीये ना. मग कोणाची असेल? पण ना उद्या सकाळी बाईसाहेबांना विचारू, मग बघूयात कोणाची ती. ए अगं पण भारी दिसतीये ग, आपण लावून बघूयात ना. नको बाई, मी नाही लावत कधी. नको नको बाई, मला नको. ए अगं लावून तरी बघ. अगं नको रूपा, वास घे. रूपा, ए रूपा, रूपा. कमला, कमला काय झालं? रावसाहेब, पहिली खिंड तर लढवली.
कमला मावशी, कमला मावशी, अगं उठ ना. अगं आपण इथं काय करतोय? अगं आपण बेशुद्ध झालो होतो. कसं काय? हा, आपण त्या अत्तरचा वास घेतला होता त्याच्यामुळेच भोवळ आली ती ना. म्हणूनच असं वाटतंय का आपल्याला? हो, कुठे ती बाटली? पण ती अत्तराची बाटली कुठे? अगं ते अत्तर एवढं स्ट्रॉंग होतं का? अगं नाही सापडत आहे कुठे. अगं असं कसं काय? कशी काय गायब झाली अशी? बरं ते जाऊ दे, मला खूप झोप आली आहे ग. आपण ना उद्या शोधूयात. आणि ते नेमकं अत्तरच होतं की दुसरं काय होतं काय माहिती. चल चल. ए गोंडू, मी तुझ्यासाठी ना फुलांची परडी घेऊन येतो. हा ताई साहेब हे जरा घ्या. बोला देवी आईचा, देवी आदिशक्ती आईचा. जय देवी जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती. देवी आईचा, देवी आदिशक्ती आईचा. बोला देवी आईचा, देवी आदिशक्ती आईचा. असुर मर्दन करिसी ज्वाले समरक्त संसार चालवसी राहून विरक्त. माया तव जननीची श्रद्धा आसक्त दया कृपा देवाई आलासे भक्त. अराजकता माजता तू जन्म घेशी पावनशी आम्हात सामान्य देशी. छल माजवणाऱ्या तू दंड देशी अनाथांच्या हाकेला धावून येशी. आई, हा सगळा नक्की काय प्रकार आहे? मला पण नाही माहित बाळा, मी पण पहिल्यांदाच पाहतेय. दादा, ही कुठली प्रथा आहे? अहो, ही या गावाची वर्षानुवर्षांची प्रथा आहे. गुरुजींच्या अंगात देवीचं वार आलंय. आता आजच्या दिवशी ते ज्या कोणत्या बाईच्या कपाळाला कुंकू लावतील तिला देवीचे वस्त्र आणि अलंकार परिधान करायला दिलं जाईल. तिला देवीचा मान दिला जाईल. तिला साक्षात देवी समजून इथे आसनस्थ केलं जाईल. तिची पूजा केली जाईल. आणि हा योग वर्षातून एकदाच येतो, म्हणून या मंदिरातील हा खास दिवस असतो. ग्रामस्थ या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. हो, ही ती प्रथा आहे. मी या प्रथेबद्दल बरंच ऐकून होते. आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. या प्रथेबद्दल ऐकून सगळेच असतात, पण भाग्यवान तेच ज्यांना ही प्रथा अनुभवायला मिळते. माता शक्ती नमो नमो. उदो
देवी आई आदिशक्तीचा, देवी आई आदिशक्तीचा, देवी आई आदिशक्तीचा. बघितलं ताई सर, मी म्हटलं तसंच झालं. जिच्या गाठी 7 जन्मांची पुण्य आहे त्याच्यावरच देवी आई प्रसन्न. या गावातल्या बायका वर्षानुवर्ष या संधीची वाट पाहतात, पण ती काय कुणाला मिळत नाही. अहो तुमचं नशीब थोर की तुम्ही पहिल्यांदाच या मंदिरात आलात आणि तुम्हाला हा मान मिळाला. बोला देवी आई आदिशक्तीचा. आई आदिशक्तीचा. उदो उदो. देवी आई आदिशक्तीचा. उदो उदो. प्रल्हाद दादा, राधाताई. काय झालं साहेब? अहो गाडी कुठे आहे आपली? आणि शक्ती आणि मैत्री मॅडम कुठे आहेत? अहो तुम्हाला माहिती नाही? अहो माहित नाही म्हणूनच विचारतोय ना. आपल्या गावच्या देवीचा मोठा उत्सव आहे ना, त्यामुळे मॅडम आणि शक्ती बेबी तिकडेच गेलेत. येतच असतील आता. अच्छा ठीक आहे, जातो. मजा आली नाही? बाबा आज आईमध्ये काय बदल दिसतोय? काय करून घेतलंय? साक्षात देवी आईने मळवट भरलाय. सिरियसली? नाही म्हणजे साक्षात देवी स्वतः आल्या होत्या का कोणी असिस्टंट पाठवला होता? तुमचा या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे तुम्हाला आता हसू येणं स्वाभाविक आहे, पण तिथे नेमकं काय घडलं होतं हे जर ऐकून घेतलं तर समजून घ्यायला सोपं जाईल. बोला काय घडलं होतं? अहो म्हणजे आपल्या ह्या गावातल्या मंदिराची जुनी परंपरा आहे. मंदिरातल्या पुजारीच्या अंगात ना देवीचं वारं येतं आणि मग ते वारं नशीबवान महिलेच्या कपाळाला असं मळवट भरतं आणि मग दुसऱ्या दिवशी देवीचे कपडे त्या बाईला घातले जातात आणि तिची पूजा केली जाते. आय एम द लकीएस्ट वन. मला ती संधी मिळाली. मला खरंच विश्वासच बसत नव्हता. म्हणजे दरवर्षी गावातल्या सगळ्या बायका त्या संधीची वाट बघतात. मला ती संधी पहिल्यांदाच जाऊन मिळाली. हे सगळं ऐकताना त्या हिंदी सिनेमातल्या एखाद्या स्टोरी सारखं वाटतंय. म्हणजे नाही का, एक हिरो अचानक एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो वगैरे. ती फिल्म तरी एंटरटेनिंग होती, पण एका दिवसाची देवी म्हणजे जरा अवघडच आहे. तुम्हाला याआधी सांगितलं आणि आताही सांगते, आमच्या दैवी शक्तीवर, आमच्या प्रथा परंपरेवर तुमचा विश्वास नसेल तर मी समजू शकते, हरकत नाही. आम्हाला त्याचं काही वावगंही नाहीये.
पण आमच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणं बंद करा. आणि हे काय, तुमचा देवावर विश्वास नाहीये ना? मग हे रक्षा कवच कसं काय गळ्यात घातलं? काल तर नकार दिला होता, आज कुठून झाली उपरती? ओ माय गॉड, हे मी आपलं शक्ती म्हणाली म्हणून. ओ माय गॉड म्हणालात तुम्ही? हो. ओ माय गॉडला मराठीत काय म्हणतात माहितीये ना? अरे माझ्या देवा. माहितीये मला ते. हो, पण सहज का होईना बोलता बोलता तुमच्या तोंडी देवाचं नाव आलं. म्हणजे स्वतःची बाजू मांडताना देवाचा आधार हवा, पण आयुष्याचा भाग म्हणून जगताना देव नको, असं कसं चालेल? तू म्हणतेस तसं काहीच नाही. फायनली जीव धोक्यात आहे म्हणून घाबरलात ना, आणि रक्षा कवच घातलं. मी का घाबरेन? पण ज्या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये, भूतखेत, देव, त्या गोष्टींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे रक्षा कवच आता तुमच्या समोर काढून फेकायला तयार नाही. तुम्हाला तुम्ही नास्तिक असण्याचा गर्व आहे ना? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून निघण्यापूर्वी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासमोर हात जोडणार. शक्यच नाही. यशवर्धन निखारगे नाव आहे माझं. आजपर्यंत मी कधीही कोणासमोरही झुकलेलो नाही, आणि जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये त्याच्यासमोर तर नाहीच नाही. हो, काय म्हणजे काय? मला अर्थ माहित नाही खरंच. डोळे काढून गोट्या खेळणार. दादा, आता तूच काय तो मार्ग दाखव. दरवेळी मी संभ्रमात असले की तुझाच सल्ला घेते. आजही तू जो कौल देशील तो मी मान्य करेन. माझी जशी देवीवर श्रद्धा आहे तशीच तुझी देखील आहे. देवीने माझी निवड केली आहे, पण मला निर्णय घेता येत नाहीये. मी देवळातल्या अलंकार पूजेला जाऊ की नको तूच सांग ना. मला जो मान मिळालाय, एक दिवसासाठी देवी बनण्याची जी संधी मिळालीये, ती स्वीकारून पुढे जाऊ की नको? मी माझ्या हातातल्या या चिठ्ठ्यांपैकी एका चिठ्ठीवर हो आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असं लिहिलंय. डोळे मिटून एक चिठ्ठी उचलणार आहे. जी चिठ्ठी हातात येईल ती माझ्यासाठी माझा फायनल निर्णय असेल. थँक्यू सो मच दादा. जर तुझी इच्छा आहे ना
तर मी सुद्धा देवी व्हायला तयार आहे.